नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर आहे बीकॉम फायनल इयर मराठी मीडियम साठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी सुरू केलेलं होतं आणि त्याचा होल्डिंग कंपनीचा जो बेसिक पार्ट आहे तो मी तुम्हाला मागील लेक्चर्स मध्ये समजावून सांगितलेला आहे आणि आजच्या लेक्चर पासून आपण सुरू करत आहोत होल्डिंग कंपनीचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स। तर आजचा हा आहे आपला प्रॉब्लेम नंबर 1। आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी क्वेश्चन आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल। डिस्क्रिप्शन बॉक्समधून क्वेश्चन वाचून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि सोल्युशनसाठी समोरचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मध्ये बघायचा आहे। आता वेळ कमी असल्यामुळे मी आन्सर सोल्युशन या ठिकाणी लिहून घेतलेला आहे आणि आता ते कशा पद्धतीने आपल्याला होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ते मी आपल्याला समजावून सांगत आहे। तर क्वेश्चन आधी 2 मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया। क्वेश्चन मध्ये आपल्याला होल्डिंग आणि सबसिडरी दोन्ही कंपनीच्या बॅलन्स शीट्स दिल्या राहतील आणि काही अदर इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली राहू शकते। त्या आधारावर आपल्याला जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे की आपण मागील काही बेसिक लेक्चर्स मध्ये शिकलेलो आहोत ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे आणि त्या बेसिसवर आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची असते। तर आजचा हा आपला फर्स्ट न्यूमेरिकल क्वेश्चन आहे। क्वेश्चन मध्ये आपल्याला 31 मार्च 2006 ची बॅलन्स शीट दिलेली आहे एच कंपनी लिमिटेड अँड ॲज सबसिडरी एस लिमिटेड। म्हणजे या ठिकाणी बघा, बॅलन्स शीट एच कंपनी लिमिटेड अँड ॲज सबसिडरी एस लिमिटेड म्हणजे या ठिकाणी दोन कंपनीज आहे एच कंपनी आणि एस कंपनी। तर या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी क्वेश्चन आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की यामध्ये होल्डिंग कंपनी कोणती आहे आणि सबसिडरी कोणती कंपनी आहे। तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जी कंपनी दिलेली आहे ती होल्डिंग कंपनी आहे आपली एच कंपनी आणि जी एस लिमिटेड आहे ती एस लिमिटेड कंपनी आहे आपली सबसिडरी कंपनी। कारण हे जोपर्यंत आपलं फाइंड आउट होणार नाही म्हणजे होल्डिंग कंपनी कोणती आहे आणि सबसिडरी कंपनी कोणती आहे तोपर्यंत आपण जे सोल्युशन सॉल्व्ह करणार आहोत, जे आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन डिस्कस करणार आहोत त्याला काहीही व्हॅल्यू राहणार नाही। कारण आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं असते ते कॅल्क्युलेशन सबसिडरी कंपनीच्या अमाउंट्स घेऊन करायचं असते आणि जर का आपण हे समजण्यामध्ये गडबड केली की सबसिडरी कंपनी कोणती आणि होल्डिंग कंपनी कोणती तर आपला प्रॉब्लेम पूर्णपणे चुकीचा होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला ही प्रिकॉशन घ्यायची आहे। सर्वात आधी 2-3 मिनिट नाही 5 मिनिट आपला वेळ गेला तरी चालेल, तरी आपल्याला त्यामध्ये होल्डिंग आणि सबसिडरी कंपनी हे वेगळं आणि वेगवेगळं फाइंड आउट करता आलं पाहिजे। तर या ठिकाणी एच कंपनी लिमिटेड आहे होल्डिंग कंपनी आणि एस लिमिटेड आहे सबसिडरी कंपनी। त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीची काही लायबिलिटीज, शेअर कॅपिटल आणि काही लायबिलिटीज त्यासोबतच काही असेट्स दिलेले आहे आणि अदर इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे। अदर इन्फॉर्मेशन मध्ये नंबर 1 H Limited acquires the shares on 31st July 2005 म्हणजे या ठिकाणी जो ॲक्विजिशनची डेट आहे ती सुद्धा मेन्शन होणं तितकंच आवश्यक आहे। कारण जेव्हा आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट दिलेलं असेल किंवा आपल्याला जेव्हा ॲक्विजिशनची डेट माहिती असेल तेव्हाच आपण प्री ॲक्विजिशन पिरियड आणि पोस्ट ॲक्विजिशन पिरियड काढू शकतो। कारण आपल्याला या ठिकाणी टाइम रेशो सुद्धा काढायचं असते आणि जे काही आपलं प्रॉफिट करंट इयरचं प्रॉफिट येईल ते टाइम रेशोनुसार आपल्याला वाटप करायचं असते की प्री ॲक्विजिशन मध्ये किती जाईल आणि पोस्ट ॲक्विजिशन मध्ये किती जाईल। त्यासाठी आपल्याला टाइम रेशो काढण्यासाठी आपल्याला जी डेट ऑफ ॲक्विजिशन आहे ॲक्विजिशनची डेट दिलेली असणं किंवा माहिती असणं तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला डेट दिलेली आहे 31 जुलै 2005। क्लिअर। त्यानंतर सांगितलेलं आहे एस लिमिटेड अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹18,000 फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 म्हणजे जी एस लिमिटेड कंपनी आहे सबसिडरी कंपनी आहे ती कंपनी करंट इयर मध्ये प्रॉफिट अर्न करते आहे ₹18,000।
क्लिअर. करंट इयरचं प्रॉफिट किती आहे कंपनीचं? ₹18,000. आणि आपल्याला फाइंड म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, शोधून काढायचं आहे. नंबर ए कॅपिटल प्रॉफिट, बी गुडविल आणि नंबर सी मायनॉरिटी इंटरेस्ट. क्लिअर. तर इतक्या 3 बाबी आपल्याला या ठिकाणी शोधून काढायच्या आहे. बट त्यासाठी आपल्याला ज्या इम्पॉर्टंट नोट्स किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण जे बघितलेले होते त्यापैकी आपल्याला जरी कॅपिटल प्रॉफिट काढायचं असेल तरी त्यासाठी आपल्याला शेअर होल्डिंग रेशो काढावाच लागेल. त्यासाठी आपला सोल्युशनचा फर्स्ट पार्ट असतो शेअर्स रेशो किंवा शेअर होल्डिंग रेशो किंवा कॅपिटल रेशो. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन आपलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल और शेअर्स रेशो. आता या ठिकाणी शेअर्स किंवा कॅपिटल रेशो कसा निघेल? तर या ठिकाणी होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे किती पर्सेंट शेअर्स परचेस केलेले आहे किंवा किती शेअर्स परचेस केलेले आहे हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं राहील, क्लिअरली दिलेलं राहील किंवा आपल्याला ते हिडन असेल किंवा ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर आता हे कसं समजायचं? कारण इथे तर डायरेक्टली दिलेलं नाहीये. बट जी बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे होल्डिंग आणि सबसिडरीची त्यामध्ये होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये बघा किंवा होल्डिंग कंपनीच्या असेट साइडला बघायचं आहे आपल्याला 75% शेअर्स इन एस लिमिटेड. म्हणजे होल्डिंग कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे सबसिडरी कंपनीमध्ये किती आहे? 75% शेअर्स. म्हणजेच याचाच अर्थ काय आहे की या होल्डिंग कंपनीने एस लिमिटेडचे म्हणजे सबसिडरी कंपनीचे 75% शेअर्स होल्ड केलेले आहे. क्लिअर. होल्ड करायला आपल्याला मोर दॅन 51% पाहिजे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्स कंपनीने होल्ड केलेले असले पाहिजे. त्यामध्ये मग कितीही राहू शकते, 51 असू शकते, 60, 70 अँड 100% सुद्धा असू शकते. क्लिअर. तर त्यामुळे हे जे आहे 75% एच लिमिटेडने हायर केलेली आहे. तर आता या ठिकाणी शेअर्स रेशो आपल्याला कसं काढायचं आहे? तर 75% एच लिमिटेडचे आहे, बरोबर आहे. मग रिमेनिंग राहिले किती आहे? 25%. तर हे जे 25% राहील हे कुणाचे राहील आहे? अदर शेअर होल्डर्सचे किंवा मायनॉरिटी शेअर होल्डर्स ज्याला आपण म्हणत असतो. तर याचा जो पार्ट राहिला आहे तो आहे 25%. मग 75-25 तर याचा रेशो किती येणार आहे? 3:1. क्लिअर. तर या ठिकाणी शेअर्स रेशो आलेला आहे आपला 3:1. क्लिअर आहे. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ करंट इयर प्रॉफिट. आता करंट इयर प्रॉफिट आपल्याला का कॅल्क्युलेट करायचं आहे? का बरं याची गरज आहे? तर आपल्याला कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट काढायचं असते आणि कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट माहिती असणं आवश्यक आहे. मग आता करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये नंबर 2 ची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती. एस लिमिटेड अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹18,000. म्हणजे या ठिकाणी करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे ₹18,000. क्लिअर. करंट इयरचं प्रॉफिट किती आहे? ₹18,000. आता हे जे करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे याला आपल्याला 2 टाइप मध्ये बायफर्केट करायचं आहे. एक म्हणजे प्री ऍक्विजिशन प्रॉफिट आणि दुसरं म्हणजे पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट. मग आता प्री ऍक्विजिशन आणि पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट साठी आपल्याला प्री ऍक्विजिशन पिरियड किती आहे आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियड किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मग ते कसं? तर यासाठी आपल्याला जी ऍक्विजिशनची डेट असते ती ऍक्विजिशनची डेट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. तर बघा ऍक्विजिशनची डेट दिलेली आहे आपल्याला 31 जुलै 2005. 31 जुलै 2005 आणि कंपनीचं जे आर्थिक वर्ष आहे ते कधी सुरू होत आहे? 1 एप्रिलला आणि संपणार कधी आहे ते? 31 मार्च. तर आपण या ठिकाणी जर ड्युरेशन बघतो म्हटलं तर 1 एप्रिल 2005 पासून तर 31 मार्च 2006 हे कंपनीचं आर्थिक वर्ष आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये 31 मार्च 2005 ला होल्डिंग कंपनीने या कंपनीचे शेअर्स हायर केलेले आहे. ठीक आहे. होल्ड केलेले आहे. होल्ड केलेले आहे. तर यामध्ये जो प्री ऍक्विजिशन पिरियड आहे म्हणजे होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स
होल्ड करण्यापूर्वीचा, परचेस करण्यापूर्वीचा जो पिरियड असेल तो आहे प्री एक्विजिशन पिरियड. आता 31 जुलै पर्यंत बघा किती मंथ्स होईल. एप्रिलला 1 एप्रिलला सुरू होत आहे, तर 1 एप्रिल टू 1 मे. ठीक आहे, 1 इयर. जून, जुलै पूर्ण 31 म्हणजे एंडिंग आहे, जुलैची एंडिंगची डेट आहे. त्यामुळे एप्रिल, मे, जून आणि जुलै असे किती मंथ्स होत आहे प्री एक्विजिशन मध्ये? 4 मंथ्स. क्लिअर. आणि मग राहिले ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. रिमेनिंग किती राहिले आहे? 8 मंथ्स. तर या ठिकाणी जे 4 मंथ्स आहे प्री एक्विजिशन पिरियड आहे आणि जे 8 मंथ्स आहे ते आहे पोस्ट एक्विजिशन पिरियड. क्लिअर. आता हे जे करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे किती आहे? 18,000, 18,000. तर याला आपण प्री एक्विजिशन आणि पोस्ट एक्विजिशन पिरियड मध्ये याला आपण बायफर्केट करू शकतो. तर 18,000 म्हणजे याचे पूर्ण एक भाग जर आपण काढतो म्हटलं तर एक भाग काढल्यानंतर 4 भाग म्हणजे 4 महिन्याचं जे प्रॉफिट राहील आहे ते प्री एक्विजिशन प्रॉफिट राहील, ते कॅपिटल प्रॉफिट मध्ये जाईल. आणि उरलेलं जे 8 महिन्याचं प्रॉफिट राहील आहे ते पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आहे आणि ते रिव्हेन्यू अकाउंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये जाईल. तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर या ठिकाणी जे 4 मंथ्स साठी जे आपलं प्री एक्विजिशन प्रॉफिट राहील आहे ते प्री एक्विजिशन प्रॉफिट आहे ₹6,000 आणि पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट येत आहे आपलं ₹12,000. क्लिअर. तर या ठिकाणी करंट इयरच्या प्रॉफिटचं आपण बायफर्केशन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं कॅल्क्युलेशन 3rd, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. हे कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना क्वेश्चन मध्ये आपल्याला जे सबसिडियरी कंपनीचे पॉइंट्स असतील त्यामध्ये जनरल रिझर्व्ह आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं सबसिडियरी कंपनीचा बॅलन्स असेल आणि करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन जे की आपण आताच कॅल्क्युलेट केलेलं आहे. बिफोर एक्विजिशनच्या आधीचं जे प्रॉफिट आहे ते कुठे जात आहे म्हटलं? कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये. तर करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन हे कुठे? कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट मध्ये येईल. तर या ठिकाणी बघा जनरल रिझर्व्ह आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, बट जनरल रिझर्व्ह कोणाचं घ्यायचं आहे? कोणत्या कंपनीचं? सबसिडियरी कंपनीचं. तर सबसिडियरी कंपनीचं जनरल रिझर्व्ह आहे या ठिकाणी 28,000. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची या ठिकाणी बॅलन्स, टोटल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे ₹30,000. तर 30,000 हे टोटल बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं, पण त्यामध्ये करंट इयरचं प्रॉफिट सुद्धा इन्क्लूड आहे. बरोबर आहे. तर करंट इयरचं प्रॉफिट किती इन्क्लूड आहे? ₹18,000. तर करंट इयरचं इन्क्लूड असलेलं प्रॉफिट त्यामधनं लेस करून टाका, आपल्याला प्रिव्हियस इयरचं बॅलन्स मिळेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं ₹12,000. क्लिअर. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिव्हियस इयर आहे 12,000. त्यानंतर करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन. बिफोर एक्विजिशनचं प्रॉफिट आपण आताच शोधून काढलेलं आहे ₹6,000. जर याची टोटल केली आपण 28,000 प्लस 12,000 प्लस 6,000 तर आपल्याला कॅपिटल प्रॉफिट आपलं येईल आहे ₹46,000. ₹46,000. आता हे 46,000 जे कॅपिटल प्रॉफिट आहे यामध्ये होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स दोघांचाही हिस्सा आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते दोघांनाही आपल्याला वाटून द्यावं लागेल. तर या ठिकाणी शेअर ऑफ होल्डिंग कंपनी और शेअर ऑफ एच लिमिटेड अँड शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर शेअर ऑफ एच लिमिटेड किती राहील? या शेअर्स रेशोनुसार आपल्याला ते वाटप करायचं आहे. तर 3:1 किंवा 75% आणि 25%. तर या ठिकाणी 46,000 चे 75% जर आपण काढले तर शेअर ऑफ एच लिमिटेड येत आहे 34,500. 34,500 आणि जे 25% उर्वरित आहे ते आहे शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर ते आहे 25% 11,500. तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट होतं. त्यानंतर
फोर्थ कॅल्क्युलेशन आहे आपलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. तर कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट काय, आता या ठिकाणी आपण करंट इयरचं प्रॉफिट तर बायफर्केट केलेलंच आहे. आता रिव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय की होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस केल्यानंतरचा सबसिडरी कंपनीचा नफा म्हणजे रिव्हेन्यू प्रॉफिट. तर या ठिकाणी रिव्हेन्यू प्रॉफिट बघा, जे आपण पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट केलेलं आहे ते आहे आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट ₹12,000. तर या ठिकाणी पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट आलेलं आहे आपलं ₹12,000. क्लिअर. आता हे जे पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट आहे याला वन्स अगेन 2 पार्टमध्ये बायफर्केट करायचं आहे, शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर 75% 25% या रेशोमध्ये आपल्याला ते वाटून द्यायचं आहे. तर या ठिकाणी 75% पार्ट येत आहे 12,000 ची 75% ₹9,000 आणि शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा शेअर आहे 25% आणि ते आहे ₹3,000. क्लिअर. तर या ठिकाणी हे आहे कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. त्यानंतर अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे यामधला कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. तर आता मायनॉरिटी इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, तर या ठिकाणी शेअर इन कॅपिटल प्रॉफिट आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे की जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहे त्यांचा कॅपिटल मधला शेअर किती आहे. क्लिअर. तर आता कॅपिटल किती होतं, सबसिडरी कंपनीचं कॅपिटल बघा किती दिलेलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे ₹80,000. आता 80,000 मधले 75% शेअर होल्डिंग कंपनीने घेतलेले आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी उरले किती, म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डरचा हिस्सा किती आहे 25%. तर 80,000 चे 25% जर आपण केले तर आपल्याला शेअर इन कॅपिटल म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा कॅपिटल मधला शेअर मिळेल ₹20,000. क्लिअर. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट जे आताच आपण या ठिकाणी कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, यामधला जो कॅपिटल मायनॉरिटी शेअर होल्डरचा हिस्सा आहे तो या ठिकाणी येईल किती ₹11,500. देन त्यानंतर शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट मधला त्यांचा हिस्सा किती आहे ₹3,000. त्याची टोटल 20,000 प्लस 11,500 प्लस 3,000. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्टची अमाऊंट निघत आहे 34,500 ₹34,500. क्लिअर. त्यानंतरचं कॅल्क्युलेशन आहे आपलं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व. या ठिकाणी गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व दोन्हीपैकी काही येऊ शकते. तर या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन आहे आपलं कॉस्ट ऑफ शेअर्स किंवा पर्चेसिंग प्राइस, म्हणजे ज्या प्राइसला होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस केलेले असतील ती प्राइस आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर ती प्राइस आपल्याला कुठे मिळेल, तर होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये जे 75% शेअर्स इन एस लिमिटेड दिलेले आहे त्या ठिकाणी त्याची कॉस्ट दिलेली असेल की पर्चेसिंग प्राइस दिलेली असेल की होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स कोणत्या कॉस्टला परचेस केलेले आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला प्राइस दिलेली आहे ₹1,12,000. तर पर्चेसिंग प्राइस किती आहे शेअर्सची 1,12,000. त्यामधनं आपल्याला लेस करायचं असते फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे शेअरची. क्लिअर. तर ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 80,000 शेअर कॅपिटल होतं, त्यामधून आपल्याला 75% पार्ट घ्यायचा आहे. तर 75% जर पार्ट आपण घेतला तर या ठिकाणी आपल्याला फेस व्हॅल्यू मिळेल ₹60,000. किती मिळेल ₹60,000. तर या ठिकाणी 1,12,000 मधनं फेस व्हॅल्यू लेस करायची आहे 60,000. फेस व्हॅल्यू जर आपण लेस केली तर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळेल 52,000. ही जी अमाऊंट आहे याला म्हणायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ कंट्रोल. किती आहे 52,000. आता हे जे 52,000 आहे 1,12,000 आपण दिले, मात्र आपल्याला ऍक्च्युअल शेअर किती रुपयाचे मिळालेले आहे 60,000 रुपयाचे. बरोबर आहे. तर आपले एक्स्ट्रा किती गेलेले आहे कंट्रोलिंगसाठी आपली कॉस्ट किती गेलेली आहे
₹52,000. 52,000 आपले एक्स्ट्रा गेलेले आहे. बट 52,000 आपले एक्स्ट्रा ऍक्च्युअल मध्ये तेवढे एक्स्ट्रा गेलेले नाही, कारण आपण जे प्री एक्विजिशनचं प्रॉफिट आहे किंवा जे कॅपिटल प्रॉफिट आहे ते कॅपिटल प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे. या 4 महिन्यामध्ये आपण या कंपनीचा पार्ट होतो का? नाही. तरी सुद्धा या 4 महिन्यामध्ये कंपनीने किंवा त्याआधी कंपनीने जे काही अर्न केलेलं आहे ते आपल्याला एक्स्ट्रा मध्ये मिळत आहे. म्हणजे तो आपला कॅपिटल नेचर इन्कम आहे, एक प्रकारचं कॅपिटल इन्कम आहे ते. म्हणून ते कॅपिटल इन्कम जो आपला फायदा झालेला आहे तो फायदा आपल्याला यामधून लेस करायचा आहे. तर यामधनं लेस होईल आहे शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ एच लिमिटेड. म्हणजे एच लिमिटेडचा होल्डिंग कंपनीचा भांडवली नफ्यामधील हिस्सा लेस करायचा आहे. किती आहे भांडवली नफ्यामधील हिस्सा? 34,500. तर या ठिकाणावरून 34,500 लेस होईल आणि 34,500 लेस झाल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये आपले या शेअर्ससाठी किती रुपये एक्स्ट्रा गेलेले आहे? तर ते आहे ऍक्च्युअल मध्ये ₹17,500. ₹17,500. तर हे जे एक्स्ट्रा गेलेले आहे ते कशासाठी गेलेले आहे असं गृहीत धरलं जाते? तर ते गुडविलचे पैसे, गुडविलसाठी आपण दिलेले आहे असे या ठिकाणी गृहीत धरले जाते. आणि जर आपल्या त्यामध्ये फायदा झाला म्हणजे आपल्याला कमी अमाऊंट द्यावी लागली तर ती जी द्यावी लागणारी कमी अमाऊंट आहे तो आपला हे जे आहे एक प्रकारचं आपलं खर्च किंवा नुकसान समजायला, कारण गुडविलसाठी आपण दिलेला आहे ते. क्लिअर. आणि कॅपिटल रिझर्व म्हणजे कमी जर आपल्याला द्यावे लागले तर तो आपला एक प्रकारचा फायदा असतो आणि तो फायदा आपल्याला या ठिकाणी कॅपिटल रिझर्वच्या नावाने दाखविला जातो. तर हे आजचा फर्स्ट प्रॉब्लेम एकदम बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला कॅपिटल प्रॉफिट, गुडविल आणि मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं होतं. तर या ठिकाणी आपलं सोल्युशन येत आहे, आन्सर येत आहे A, B आणि C. तर कॅपिटल प्रॉफिट आहे 46,000, गुडविल आहे 17,500 आणि मायनॉरिटी इंटरेस्ट आहे ₹34,500. तर या पद्धतीने जो आपला होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम नंबर 1 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. यामध्ये जर कुणाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे विचारू शकता. यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत धन्यवाद.